भाऊ बहिणींना विनंती करतो, समाज घडवताना एक गोष्ट लक्षात घ्या, 4 लोक लागतात. हा तुमचा एरिया आहे, ह्या एरियाचा विकास करायचा असेल तर 4 प्रकारचे लोक लागतात. एक, ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं समाजासाठी थोडाफार वेळ दिला पाहिजे. एखाद्या चौकापाशी बसून, एखाद्या मंदिरापाशी बसून, एखाद्या कॉर्नरपाशी बसून आगाव मोकार कुटाने सांगण्यापेक्षा काहीतरी आपल्याकडे चांगली वेळ आहे, रिकामी वेळ आहे, ती समाजासाठी खर्च केली पाहिजे. नाही तर एखाद्या चौकात बसलाय, चहाच्या टपरीवर बसलाय आणि तिथं डायलॉग हाणायला आहे, तुला माहीत आहे का त्याचं चालू आहे. मी पाहिले आहे ना, काल परवा ते दोघं सोबत दिसले होते. म्हणजे चांगली वेळ कुठं खर्च करायची आपल्या हातात आहे. तर ज्याच्याकडं वेळ आहे त्यानं समाजाला थोडाफार वेळ द्यावा. ज्याच्याकडं ताकद आहे, ज्याच्याकडं ताकद आहे म्हणजे जिमला चाललाय, ग्राउंड करायला, सकाळी वॉकिंगला चाललाय, तर तू ही ताकद याला त्याला खुंबे आणण्यासाठी नाही. एखादा रस्त्यामध्ये मोठा दगड पडलाय, तो दगड तू हा सन्मानानं हातानं उचलून बाजूला केला पाहिजे. का तर ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद समाजाच्या विकासासाठी खर्च केली पाहिजे. म्हणजे ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्यावा, ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद द्यावी. ज्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त कमवलेला पैसा आहे, मग ते गोरगरिबाच्या मुंढ्या मोडलेल्या असो, राजकारणात सिमेंट रोड गायब केलेला असो, कॉन्ट्रॅक्ट फीडमध्ये गज गायब केलेले असो, नोकरीमध्ये 1 लाख पगार असून गोरगरीब शेतकऱ्याचे 500 रुपये भिकार सोटवानी मागितलेले असो. म्हणजे ज्यानं प्रमाणापेक्षा अधिक पैसा कमवलाय त्यानं थोडाफार पैसा समाजाच्या विकासासाठी खर्च करावा. म्हणजे ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्या, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्या, ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद द्या, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यानं गुमान गप राहा. पण ज्याच्याकडे काही नाही ते वळवळ करतंय आणि या तिघायची चळवळ बंद करते. हा, टाळ्या अशा मरेलवाणी वाजायच्या नाही. आपल्या भावकीत कोणी मेलंय का? रिलॅक्स राहायचं. इथं बसल्यावर बी तानात आहे, नेमकेच गाणे झाले तरी तू ह्या चेहऱ्यावर 12 वाजले. एवढं मेकअप करून ती ह्या चेहऱ्यावर 12 वाजले असतील तर मग तू पुढच्या महिन्यात जायला पाहिजे. जरासं हसायचं शिका, मनसोक्त जगायचं शिका, आहे ना. आज तुम्ही या ठिकाणी बसला तर एवढी छानपैकी मांडी घालून बढियापैकी खुर्चीवर एक पाय एका पायावर टाकून, हे स्वातंत्र्य कोणा दिलं? तुम्हाला इथं बसता येत होतं का? मेकअप करता येत होतं का? साडी नेसता येत होती का? बढियापैकी टिकली लावता येत होती का? पुरुषाच्या बाजूला खुर्चीवर बसता येत होतं का? एका बापानं बसण्याचं स्वातंत्र्य दिलं तर आपलं काम काय? चेहऱ्यावर स्माईल पाहिजे. आता कोणताच मायकाला आपली बरोबरी करू शकत नाही ना. आता कोणी बरोबर करू शकतं का? तुम्हाला काय शिकवलं लोकांना? स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालते. खांद्याला खांदा नाही, ती 5 पावलं पुढे. खांद्याला खांदा कुठे सध्या? खांद्याला खांदा नाही. पहिले 4-5 पोरं उभे राहिले आणि एखादी पोरगी पुढून चालीत, पोरगी जात नव्हती. काऊन? तर पोरं टॉन्टिंग करतील म्हणून. आता 4-5 पोरी उभे राहिल्यावर पोराची धमक होईन एकटा जायची, पोरीच काहीतरी टॉन्टिंग करतील म्हणे. आणि पुरुष मंडळी महिलांची बराबरी आपल्याला करताच येत नाही. बाबासाहेबांना लक्षात घ्या, संविधान लिहिताना संविधानाच्या प्रत्येक पानावर पहिल्यांदा कल्याण करताना बाबासाहेबांनी जेव्हा हातात पेन घेतला, 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली. 141 दिवस समितीनं काम केलंय. आपल्या भारताचं संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. या देशाचं संविधान लिहायला 63,96,739 रुपये 35 पैसे, अंदाजित 64 लाख रुपये खर्च आला. तर बाबासाहेबांना संविधान लिहित असताना मानव जातीचं कल्याण करायचंय, तर माणसामध्ये पहिल्यांदा जात पाहिली नाही, जातीनंतर धर्म पाहिला नाही. बाबासाहेबांना संविधान लिहिताना पहिली गोष्ट पाहिली, ज्या घटकावर जास्त अन्याय झालाय पहिले मला त्या घटकाचं कल्याण करायचंय, आणि तो घटक कोणता असेल तर इथं बसलेली आपली माता माऊली माय. म्हणजे बाबासाहेबांना पहिलं कल्याण कोणाचं करायचं ठरवलं? महिला मंडळाचं. सध्या तुमचा नाद कोणताच मायकलाल करू शकत नाही. बाबासाहेबांना पहिलं काय काम केलं तुम्हाला? तर बाबासाहेबांनी पहिल्यांदा तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. कोणाला? महिलेला. कोणाला शिक्षणाचा अधिकार दिला? महिलेला. मग शिक्षणाचा अधिकार कसा दिला? तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं, हे राज्यघटनेच्या कलम 45 मध्ये आपल्या बापानं लिहिलं. महिलांना अधिकार मिळाला. आता अधिकार मिळाला म्हणजे तुम्हाला शिक्षण घेत असताना जर तुमचं वय 14 पेक्षा कमी आहे तर तुमचा बाप जर तुम्हाला शिकू देत नसेल तर बाप देखील तुमचा गुन्हेगार आहे. का? 86वी घटना दुरुस्ती 2002 कलम 21 शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार. म्हणजे तुमचा बापही तुमचं शिक्षण रोखू शकत नाही, कारण शिक्षण घेण्याचा अधिकार तुमच्या बापाच्या बापानं दिलाय. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांना संविधान लिहिताना एक महत्वाची पाचर ठोकलेली आहे. त्यानं काय केलं? पाया खणला, पाया खोल खणला आणि नंतर सांगितलं शासन कोणाचं यो?
तुम्ही भिंती कशाही बांधा, इंटेरियर कसं बी करा, रंग कोणता बी हाना, पायाला हात लावता येणार नाही. पायाला हात लावता येणार म्हणजे घटनेच्या मूलभूत गाभ्याला कोणतं सरकार हात लावू शकत नाही. त्याचं उदाहरण काल तुमच्या लक्षात आलं का? आणि मग तुम्ही डायलॉग हाणतात लोक संविधान बदलणार आहे म्हणून. कोणताच मायकाला संविधान बदलणार नाही है ना. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत एका कलमाला हात लावायचा कोणात हा अधिकार नाही. त्यामुळे लय बेदार होऊ नका. हा फक्त काही बांडगुळ तुम्हाला म्हणतील आपल्या भारताच्या संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते. आपल्या संविधान सभेमध्ये पाकिस्तान आपल्या भारताचा भाग असताना 389 सदस्य होते. बाबासाहेब आंबेडकर ज्या समितीचे अध्यक्ष होते त्या समितीमध्ये 6 सदस्य आणि अध्यक्ष बाबासाहेब होते. मग घटनेचे शिल्पकार बाबासाहेबच कस काय? असे काही बांडगुळ अलीकडे बोंबलायले. लोकाच्या घरातल्या काकाल जाऊन पप्पा म्हणणारी औलाद आपली नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. अलीकडे पॅटर्न बदलला आहे. बाबासाहेब नको काहून आहेत तर बाबासाहेबांना तुमचं आमचं जे रंगरूप बदललंय का ह्याचा ताण लोकायला, बाकी दुसरा काहीच ताण नाही. खेड्यापाड्यातून तुम्ही इथं आलात है ना, माणूस कुठला तिथून इथं आलाय. इथं आल्याच्या नंतर एक युनियन चालवतो, त्याच्या मागं मॉब आहे, ते आंदोलन करतो, मोर्चा करतो, लोक नीट करतो. महादेव वाघमारे कुठून? आपल्या तिकडून. कुठं? मुंबईच्या ठिकाणी, पनवेलच्या ठिकाणी. कोणामुळं? जुन्या काळात होतं का गावाच्या पलीकडे जायचा अधिकार होता का? आज भारतातल्या कुठल्याही राज्यात कुठेही जाय तू संविधानिकरित्या तू हा मार्ग मागू शकतो. त्याच्यावर अन्याय झाला असेल त्याच्याबद्दल वाचा फोडू शकतो, रस्त्यावर येऊ शकतो है ना, निवेदन देऊ शकतो, संविधानिक मार्गाने आंदोलन करू शकतो, त्या समस्येला वाचा फोडू शकतो. हा अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरांनी. हा अधिकार बाबासाहेबांनी दिला का नाही? मग मेन गोष्ट काय बाबा, काही जण तुम्हाला म्हणतील की संविधान निर्माते बाबासाहेबच कस काय, तर त्याला साध्या सोप्या भाषेत सांगायचं, बाळा तुझ्या घरी तुझा बाप आहे, तुझ्या बापाची बायको म्हणजे तुझी माय आहे, तुझ्या मायबापाचे लेकरं म्हणजे तुझी भाऊन तुझी बहीण आहे, तुझ्या घरावर तुझ्या आज्याचं नाव आहे, राशन कार्डवर तुझ्या आज्याचं नाव आहे. राशन कार्डवर कोणाचं नाव आहे? राशन कार्ड कोणाच्या नावावर असते? आजा जिवंत असेल तर आज्याच्या शेवटचं पान पाहा, शेवटच्या पानावर आज्याचं नाव असते, त्याच्या खाली आपल्या आजीचं नाव असते आणि आजीच्या पुढे लिहिलं असते पत्नी कोणाची? आपल्या आज्याची. त्याच्या खाली आपल्या बापाचं नाव असते, कंसात लिहिलेलं असते मुलगा कोणाचा? आपल्या आज्याचा. त्याच्या खाली आपल्या माईचं नाव असते. कोणाचं नाव असते? माईचं. कंसात लिहिलं असते सून कोणाची? आपल्या आज्याची. कारण घराचा मेन मालक कोण आहे? घराचा मेन मालक कोण आहे? त्याच्यानंतर त्या राशन कार्डवर पहिलं नाव पण आज्याचंच आहे का नाही? त्याच्यानंतर तुमचं नाव असते, तुमचं वय असते आणि कंसात असते नात, कंसात असते नातू कोणाचा? त्या आज्याचा. मग जर समजा तुमच्या सुपीक डोक्यात नापीक विचार आला की बाबासाहेब आंबेडकरच संविधानाचे निर्माते कस काय, तर बांडगुळांनो सध्याच्या काळात तुमच्या डोक्यात हा प्रश्न येऊ नाही. आपल्या भारताचं राष्ट्रपती भवन आहे, या देशाचं राष्ट्रपती भवन आहे, ज्याचं बांधकाम 1911ला सुरू झालं होतं. आपल्या भारतात सर्वात मोठी संस्था आहे, तिचं नाव आहे संसद, जी राज्यघटना कलम 79 नुसार निर्माण होते. मग त्या संसदेमध्ये 2 सभागृह पडतात. एकाचं नाव आहे लोकसभा, ज्याची तरतूद राज्यघटनेच्या कलम 81 मध्ये आहे, ज्याच्यामध्ये एकूण खासदार 543 आहेत. आता 850 होणार आहेत, म्हणजे बसवा पुन्हा आमच्या बोकांडीवर. आता खासदाराची संख्या वाढणार आहे. त्यानंतर दुसरं सभागृह आहे राज्यसभा, ज्याच्या खासदाराची संख्या 245 आहे, ज्याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो, ज्याच्या राज्यघटनेच्या कलम 80 मध्ये त्याची तरतूद आहे. आता आपल्या देशातल्या या लोकांवर कंट्रोल ठेवणार राष्ट्रपती हा पदावर आल्यावर कुठल्याही पक्षाचा नसतो, तो देशाचा प्रथम नागरिक आहे, त्याला सर्व लोक सारखे आहेत. जेव्हा इथलं सरकार संविधानाप्रमाणे चलत नसेल तर इथली लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार पण राष्ट्रपतीला आहे. मग तुम्हाला जर वाटलं बाबासाहेबच संविधानाचे निर्माते कस काय, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब कस काय, तर हे मी तुम्ही म्हणायची गरज नाही. राष्ट्रपती भवनामध्ये जा, त्या राष्ट्रपती भवनामध्ये अशोक हॉल आहे. कोणता हॉल आहे? अशोक हॉल आहे. आणि त्या हॉलमध्ये एक फोटो आहे, त्या फोटोमध्ये आपला बाप संविधान द्यायला आहे आणि संविधान घेणारे तुमचे बापजादे आहेत. घेणारा कोण आहे? आपला बाप आहे. मग बाबासाहेब संविधान द्यायलेत आणि संविधान घेणारे कोण आहेत? तर संविधान घेण्यामध्ये राजेंद्र प्रसाद आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत. मग बाबासाहेब द्यायलेत, ते घ्यायलेत, मग लिहिणारा देईल का नाही? आपल्या दुर्डीत भाकरेत आपण लोकांना देणार ना.
आपलेच वांधे तर आपण देण्याचा प्रश्न पाहिजे का? बरं, हा फोटो आपल्या आजापंजाने छापला नाही, हा फोटो आता काल परवा कधी छापला नाही, हा फोटो आहे 26 नोव्हेंबर 1949चा. कधीचा फोटो आहे? 26 नोव्हेंबर 1949चा. का तर आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेचा प्रस्तावित, आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेचा सरनामा, आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती आणि शेवटी एक वाक्य वापरले 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृताने अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. संविधान कोणाला अर्पण केलं आपण? देवाला नाही. संविधान आपण धर्माला अर्पण केलं. संविधान आपण स्पेशलाइज कुठल्या व्यक्तीला अर्पण केलं? बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला, तथागत गौतम बुद्धांना अर्पण केलं नाही. बाबासाहेबांना सांगितलं संविधान अर्पण करायचंय कोणाला? स्वतःला. कोणाला अर्पण करायचंय? स्वतःला. का तर हे संविधान कुठल्या देवानं, हे संविधान कुठल्या देवाच्या प्रेषितानं, हे संविधान कुठल्या साधूनं, हे संविधान कुठल्या संतानं लिहिलं नसून ज्याचा मेंदू 1314 ग्रॅम आहे, जो सदविवेक विचारबुद्धीनं विचार करतो, तशा जिवंत हाडामासाच्या माणसानं लिहिले. हे संविधान माणसाच्या कल्याणासाठी आहे, म्हणून हे माणसाने स्वतः प्रत अर्पण करावं. रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना संविधान दिलं. आता संविधान देत असताना मी सांगितलं पहिल्यांदा की बाबासाहेबांना काय केलं, ज्या घटकावर जास्त अन्याय झालाय पहिल्यांदा ठरवलं त्या घटकाचं मला कल्याण करायचे. मग त्यामध्ये पहिला घटक कोणता? तर त्यामध्ये पहिला घटक आहे महिला वर्ग. महिलांना पहिले शिक्षणाचा अधिकार दिला. म्हणजे 14 वर्षाच्या अगोदर पोरीला बाप शिकू देत नसेल तर तो बाप गुन्हेगार आहे. पोरीला बापावर देखील गुन्हा नोंद करता येतो. हा अधिकार एकाच बापानं दिला, त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. टाळ्या मरेल वाणी वाजायचं नाही, नाही तर वाजूच नका. मी शेवटी जय भीम म्हणतो, थांबतो, पळून जातो इथून. हा विषय काय आहे बाबा, की त्यानंतर महिला वर्गांकडे महिलांना शिक्षण द्यायचं ठरवलं. आता महिलांना म्हणले दुसरा अधिकार द्या. तो दुसरा अधिकार होता, त्या अधिकाराचं नाव आहे मतदानाचा अधिकार. 1935च्या अगोदर या देशातल्या महिलेला मतदान करण्याचा अधिकार नव्हता. 1935च्या अगोदर या देशात महिलांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. आता आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे लोप, सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजातंत्र, गणतंत्र. मग राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये आपण समानता शब्द पेरलाय. काय पेरलाय? मग आता या बाईला माणसाच्या बरोबर आणायचंय, तर बाबासाहेबांना साऊथ ब्युरो कमिशन समोर एक विधेयक मांडलं. त्या विधेयकात सांगितलं या देशातल्या लोकांना पहिले तुम्हाला एका लाईनमध्ये आणायचं असेल तर यांच्या मार्फत जो माणूस तुम्ही निवडणार आहात पहिले याच्या मताचं व्हॅल्यू एक करा. मग सध्या या देशामध्ये अंबानीनं मतदान केलं आणि इथं बसलेल्या माझ्या एखाद्या माईनं मतदान केलं तर त्याच्या आणि मताचं व्हॅल्यू, इथं बसलेल्या माझ्या माईच्या मताचं व्हॅल्यू एकच आहे. हा अधिकार कोणत्या बापान दिला? बर केवळ अधिकार दिला का? तुम्ही डायलॉग हाणता का नाही? जागा कोणाला सुटली? मग आपण डायलॉग हाणतो का नाही? जागा महिलेला सुटली. मग आपल्या भारतात एक शिक्षिका महिला आदिवासी समाजातून राज्यपाल होते आणि राज्यपाल पदावरून या देशाचा प्रथम नागरिक या पदाला गवसणी घालते, देशाची राष्ट्रपती होते. इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही तर आपल्या बापानं लिहिलेल्या संविधानामुळं, त्या म्हणजे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. चला, तुमचं कल्याण कशात केलं? मग मतदानाचा अधिकार दिला. तुम्हाला पद उपभोगता आलं पाहिजे, तुम्हाला आमदार होता आलं पाहिजे, तुम्हाला खासदार होता आलं पाहिजे, तुम्हाला निवडणूक लढवता आली पाहिजे. पण नवऱ्यानं तुला उभं करून तू निवडून आल्यावर तुला भांड्यात घासले न पाहिजे, त्यानं गाडी घेऊन भलं मोठं नाव टाकलं न पाहिजे, है ना. तुला फक्त मकर संक्रांतीला नवी साडी घालून फक्त घेती कोणाची देती कोणाची हे केलं न पाहिजे. तर तुझ्या मनात बी समाजाबद्दल तळमळ असली पाहिजे, तू बेदार झाली पाहिजे. कळलं का? का बाबासाहेबांच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोठं योगदान माता रमाईचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोठं योगदान राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं, महिलांचं योगदान आहे. पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. पण जुन्या कालावधीपासून तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता काळ तुमचा लय डेंजर आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला इलेक्शनमध्ये आणलं, आमदार केलं, खासदार केलं, राष्ट्रपती पदापर्यंत नेलं. पुन्हा बाबासाहेबाला प्रश्न पडला की नाही यांच्यावरला अन्याय आणखी कमी झाला नाही. मग अन्याय कमी झाला नाही म्हणजे काय? तर दुसरा अन्याय होता पगार. आता दुसरा अन्याय पगार कसा?
आपण ग्रामीण भागात असताना जर एखाद्या शेतामध्ये माणूस कामाला असेल तर त्याला पगार होता 500 रुपये हजेरी. एखाद्या शेतामध्ये गावाकडे माणूस कामाला असेल तर पगार काय होता? 500 रुपये हजेरी. आणि जर बाई कामाला असेल तर पगार होता 300 रुपये हजेरी. काम दोघं शेतात करायलेत, दोघंही सोयाबीन याचायलेत, पण माणसाला पगार काय होता? 500 रुपये. आणि बाईला पगार काय होता? मग आपल्या बापानं संविधानिक पद्धतीनं लिहून ठेवलं काय? राज्यघटना कलम 39 उपकलम डी. राज्यघटना कलम 39 उपकलम डी. एकाच हुद्द्यावर एकाच पदावर स्त्री आणि पुरुष कार्यरत असेल, कामावर असेल तर कुठलाच मायका लाल त्याचा पगार कमी जास्त करणार नाही. दोघांनाही पगार सारखाच द्यावा लागेल. समजा एक महिला शिक्षक आहे आणि एक पुरुष शिक्षक आहे, असं ऐकलं का महिलेला पगार कमी असते? मग तुम्हाला समान पगार देण्याचं काम कोण केलं? तुम्हाला समान पगार देण्याचं काम कोण केलं? बाबासाहेबांना. त्याच्यावर बाबासाहेब पुन्हा थांबले नाही. दुसरा प्रश्न होता, ह्या देशात स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये माणसं शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे बायका बदलायचे. कळलं का? एक माणूस कितीही बायका करू शकत होता. मी हे म्हणल्यावर फक्त तू ह्या बायकोकडे पाहून दाखव. बायकोन पाहिल्यावर ताना लाग नाही तुला? दुसरी आहे त्याच्यामुळेच कदरून गेला तू. रात्री 9 वाजता तिचा फोन आल्यावर 90 पेलेली डायरेक्ट 30 वर येते तुझी. किती दस येते भाऊ तिची, हे का नाही? एखाद्या वेळेस कधी बायकोला एखादं काहीतरी शिवी देऊन पाय माकडीन म्हण, अख्ख्या त्या कुळाचा उद्धार नाही केला तर म्हणा बदल. म्हणजे बायकोचा नाद करता येतो का? नाही. म्हणजे जुन्या काळात कुठलाही पुरुष काय करायचा तर शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे बायका बदलायचा. शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे बायका बदलायचा. आता मला सांगा कोणत्या मायकालालमध्ये धमक आहे भाऊ? घरी त्याची बायको आहे आणि बाहेरून बाई घरानं तिला म्हणला ही तुमची. किती मार खाईल ते? 498 नावाचं मॅटर माहिती आहे का नाही? 498 मध्ये हिनं ज्याचं नाव घेतलं त्याला हनतात. हिनं सासूचं घेतलं, पहिले सासूल 2 ठाके. हिनं ननंदचं घेतलं, तिला बी ठाके. नवऱ्याचा तर इसेच खलास. म्हणजे मेन गोष्ट आहे, तुला तुझ्या पसंतीनं नवरा करण्याचा अधिकार, तुला तुझ्या मर्जीनुसार त्याच्यासमोर नांदण्याचा अधिकार, ते भिकारचोट दलिंदर असेल चुटकी मारून सोडून देण्याचा अधिकार कोणा दिला? बाबासाहेबांना. जुन्या काळात आपली माय काय माहिती? बाय आपण गरीब आहेत, संसार काठापर्यंत न्यायचा असतो. आता काळ खलास, लुंगी नेसून पाणी भरते. सध्या लुंगी नेसून पाणी भरते. घरातले 90% कामे हेच करायले. कळलं का? याचे कपडे धुण्याच्या व्यतिरिक्त म्हणजे अंडरपॅन्ट तर याची हेच धुते. म्हणजे इसेच खलास झाला. काय केलं तर तुला तुझ्या मर्जीनुसार नवरा निवडता येतो, नवऱ्यासोबत नांदता येतो, पण जर तो स्त्री जातीला गुलाम या नात्यानं वावरत असेल तर त्याला सोडून पण देता येते. एवढ्यावर बी नाही. जुन्या काळात एखाद्या स्त्रीनं तिचा नवरा मरण पावला तर तिला सती जावं लागत होतं. आता आमची बाई नाटकं करते, मला सोडा द्यावा तो काळं पांढरं हो, केल काऊन नेलं, तू हा मुर्दा बसो, ह्या बोंबलती. एकदा तिचे हात मोकळे सोडा, जाती का पाहू द्या, सोडाच. है ना? है ना? नवरा मेल्यावर काय रडती, अरे बापरे देवा, तू हा मुर्दा बसो, तू काळं पांढरं हो, केल काऊन नेलं, मला काऊन ठेवलं. एकदा सोडून पहा तिला. जाळाच्या पलीकडून पळून घरी नाही गेलीत म्हणा बदला. म्हणजे मेन गोष्ट काय, हाही अधिकार बाबासाहेबांना दिला. म्हणजे जर विधवा असेल तर त्या विधवेकडे जुन्या काळात पाहण्याची प्रथा वेगळी होती. जनमानसात एखादा कार्यक्रम असेल तर पुढून गेलं तर तो कार्यक्रम विटाळला म्हणून मानण्यात जायचा. कुठल्या पूजाविधी आराधनेमध्ये ती महिला समोरून गेली तो कार्यक्रम थांबवला जायचा. आज तिला पुन्हा विधवा असेल तर लग्न करण्याचा अधिकार देखील बापानं दिला. आणि बापानं पहिल्यांदा, पहा लक्षात घ्या, अलीकडे आपल्या लोकांत ॲटिट्यूड 1-2 एकर शेतीवाली किंवा इथं पनवेलला राहिले आणि गाडी बिडी घेतली किंवा हाताबितामध्ये ह्या कडे बिडे टाकले आणि गळ्यात 2-4 चैना बांधले, त्याला वाटायला माया एवढा कोणीच नाही. पण तुझी जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे. तू कधी गचकशील सांगता येत नाही. आणि तुम्हाला माहीत आहे आता कोण कधी मरल सांगता येत नाही. आता भेटलं होतं म्हणते, गेलं. काँग्रेसाचं भाषण ऐकायला गेलं. कालच मी बोललो होतो त्याला, गेलं म्हणले. काल चहा सोबतच पेलता, गेलं. कोण कधी जाईल सांगता येत नाही.
म्हणजे सुननं वाटू द्यायचं नाही, आपली सासू वयस्कर ती जाईल, तिच्या पहिले तुला अटॅक येऊन तू बी जाऊ शकते. शोकाकुल सासूबाई, काही बी होऊ शकते. कळलं? त्यामुळं कुठल्याच गोष्टीचा माच करायचा नाही, कुठल्याच गोष्टीचा माच करायचा नाही. कोण कधी जाईल सांगता येत नाही. बाबासाहेबांना तेवढा अधिकार दिला, मग बाबासाहेब तेवढ्यावर थांबले नाही, म्हणले चला म्हणले काय करा की जुन्या काळात गावाकडे शब्द हे कन्यादान करणे, मुलीचं कन्यादान करणे, पण ती कन्यादान करायची वस्तू नाही. बापानं पोरीचं लग्न केलं म्हणजे तिचं त्या माहेरातलं सर्वच संपलं असं नाही. मग भीम जयंतीनिमित्त असो किंवा कुठल्याही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त, दिवाळी सणानिमित्त तू त्या भावाकडे गेली आणि त्या भावाला तू डायला घालला माझ्या साडीचं काय. आता तू भावाकडे गेली, लेकरं घेऊन गेली आणि भावाची बायको दलिंदर आहे, तू दिसल्यावर तिचा आहे ना तोंड असं मुरुडलीवाणी केलं तिनं, आता हिला कपडे घ्यावं लागतात म्हणून. तर तुझं काम काय आहे, त्या भावाला उद्या जयंती, आज 13 तारखेला सांगायचं मी आले. जयंतीला गावाकडे गेली, गावाकडे गेल्यावर 15 तारखेला तू या आता सासरला निघायचं आहे. त्या भावाला तुला डायला घालायचा माझ्या कपड्याचं काय, केवळ मही साडी नाही, माझ्या लेकराच्या कपड्याचं काय. समजा आपल्या भावानं आपल्या वहिनीचं ऐकलं, काहीच करायचं नाही, माहेरातून आपलं निघायचं, सासरला यायचं. 100 रुपयाचा एक बॉन्ड भेटतो, 100 रुपयाचा. तहसीलला जायचं, वारसा हक्क बाबासाहेबांनी दिलाय, बापाच्या प्रॉपर्टीत अर्धा हिस्सा द्यायची पिन ठोकून. भावाला 5 एकर शेती होती, 2.5 एकर शेती पुढच्या महिन्यात तिहानावर, काय साड्या घ्यायच्यात घे. कोणं दिलं, बाबासाहेबांना. कोणं दिलं, वारसा हक्क भेटला का नाही तुला. बरं त्याच्यानंतर स्त्री पुरुषांच्या बरोबर नाहीच, तुम्ही आमच्या 5 पावलं पुढं. मग काय म्हणले, ही प्रेग्नेंट आहे तर हिला प्रसूती रजा, 1 वर्ष घरी राहून लेकराचं बालसंगोपन आणि लेकराचा जन्म लक्षात घेऊन 1 वर्षाचा म्हणजे विना नोकरीला जाता तुला पगार. 6 महिन्यात फक्त तू लेकराला सांभाळती, बाकीचे 6 महिने तुझा नवरा सांभाळतो, पण नवऱ्याला गव्हर्नमेंट रुपया देत नाही. पगार कोणाला भेटणार 1 वर्षाचा, तुलाच भेटणार. बरं तू नोकरीला आहे, तुझा नवरा नोकरीला नाही आणि तुझ्या नवऱ्यानं आगाव नखरे केले आणि तू मला त्याला टाकून द्यायचे. यानं काम करायचं पण तुला पोटगी द्यायची, आणि तू नोकरीला आहे, तू ह्याला रुपया बी द्यायचा नाही. म्हणजे आमच्या पुरुष मंडळीचं कसं झालं, आमचा कार्यक्रम टरबूज झाला. टरबूज चाकू पे गिरा, चाकू टरबूज पे गिरा, कटना तो टरबूज ही है. आमचा कार्यक्रम लेट डेंजर झाला का, तर आधी आनंदी कालावधीपासून जास्त अन्याय अत्याचार तुमच्यावर झाले. मग बाबासाहेबांनी पुन्हा विचार केला, आता पर्याय काय, तर दुसरा पर्याय म्हणले, हे जे महिला वर्ग आहे ह्या महिला वर्गावर पुरुषांकडून अन्याय होतो, अत्याचार होतो. मग पर्याय काय, समजा इथून महिला गेली, कार्यक्रम संपला आणि तिला कळलं आपला नवरा झुलत झुलत घरी आलाय, ताण द्यालाय, तिनं 112वर कॉल केला आणि पोलीसवाल्यांना सांगितलं की माझ्या नवऱ्यानं मला मारले, माझा मानसिक शारीरिक छळ केलाय. 5 मिनिटात वाय 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 करत गाडी येते, तुझ्या नवऱ्याला मागं बसून नेते, मधात बसाल तुझा नवरा काय नेता नाही. आणि नवऱ्याला पोलीस स्टेशनला नेल्यावर बेमोत हाणती, आणि पोलीसवाले एकाच जागी हाणतात, ज्याचं लय काम आहे, दनादन हाणतात. बायकुल मारतो रप्पा रप आहे ना. याच्यात पटणं तर पुन्हा पोलीस स्टेशन 6 महिन्याचं परमिशन देतं, एकदा बोलून पहा एकमेकाला, तिचं जमतंय का आहे ना, डबल एकत्र राहायचंय का, म्हणजे पोलीसवाले तिच्याकडूनच आहे. पाय म्हणते एकदा समजून पहा, ऐकती का, झालं. पण समजा एखादी बायकोच डेंजर आहे, नवरा झोपलेला आहे, ही सकाळी उठली, 6 वाजले होते, नवऱ्याच्या डोक्यावरले आल्हादी ब्लँकेट काढलं आणि भगुण्यानं दन दन नवऱ्याच्या डोक्याला हाणलं, ह्या झापडा हाणल्या 10-15 नवऱ्याच्या तोंडावर. आणि नवऱ्यानं पोलीस स्टेशनला फोन केला की माया बायकोकडून मला शरीराला धोका आहे, माया बायकोकडून माझ्या जीवाला धोका आहे, माया बायकोकडून सकाळी उठल्या उठल्या मला हाणलंय. पोलीसवाले पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात आणि डबल त्याला हाणतात. बायल्या बायकोचा मार खातून आमच्याकडे येतो. मग मला सांगा, एवढा कार्यक्रम तुमचा भारी कोण केला, कोण केला, बाबासाहेबांना. एवढ्यावर बी बाबासाहेब थांबले नाही. बाबासाहेब म्हणले थांबा. बाबासाहेब म्हणले जुन्या काळात 20 मार्च 1927 चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला बाबासाहेबांनी पाणी खुलं करण्यासाठी खाली उतरले. खाली गेल्यावर 1 घोट पाण्याचा प्याला, पाहता पाहता आपल्या लोकांकडे पाहिलं. लोकांकडे पाहिल्यावर बाबासाहेबाला जाणून आलं की आपली लोक अस्पृश्य आहेत, आपली लोक खालच्या थराची समजल्या जातात. याचं कारण आहे की गेली वर्षानुवर्षे ह्या लोकांनी आपल्यावर एक पोशाख लादला आहे.
आणि त्या पोशाखामुळे आपल्याला ओळखल्या चाललंय. म्हणून काय करावं, पहिले आपला पोशाख बदलावा. मग आपला पोशाख काय होता, जर आपण अस्पृश्य आहेत तर पहिला पोशाख, गावाकडे तुम्ही गेले, ग्रामीण भागात तुम्ही असाल तर आपल्याकडे काम होतं माळवत ठोकण्याचं. माळवत कळत असेल ना, घर बांधायचं, आपले लोक कामं करायचे. आपल्याकडे काम होतं, जुन्या काळात प्रत्येक जण मिस्त्री नव्हता, आपले लोक तेच काम करायचे. तर दुपारी काम केल्यावर आपण थकलो तर आपण चहा मागायचो. तर मग तुमचा कप असा वेगळा देवळीत असायचा. कप काय असायचा, वेगळा, आपला आपण घ्यायचा आहे ना, वरतून चहा फेकला जायचा, आपला आपण प्यायचा. त्याच्यानंतर गावात कुठलीही पंगत असेल तर आपली पंगत इतर लोकांपेक्षा वेगळी असायची, ओळखण्याची पद्धत होती. पंगत काय असायची, वेगळी असायची. गावामध्ये इतर घरं वेगळे असायचे, 50-60 फूट अंतर सोडून आपली वेगळी गल्ली असायची, त्याला आपण महारवाडा म्हणायचो आपण. बरं एवढ्यावर नाही, आता याच्याहून कळणार, कारण का त्याच्यातला व्यक्ती एखादा गावात आला तर माणसासारखा माणूस दिसतो, मग ओळखायचा कसा, मग त्याला एक पुन्हा पद्धत होती. तो जो माणूस आहे त्याच्या हातात एक काठी असायची, जो अस्पृश्य माणूस आहे त्याच्या हातात एक काठी असायची आणि त्या काठीला घुंगरं लटकविलेले असायची. म्हणजे त्यानं काठी खाली हाणली, घुंगरं वाजले की समजायचं हा या प्रवर्गातला माणूस आहे. आता बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह करायला गेले, खाली पाहिलं, प्रत्येकाच्या हातात काठी दिसली, कारण बाबासाहेब केंब्रिजहून 1924ला आलेत. प्रश्न पडला, प्रत्येकाच्या हातात काठी काय, आणि आपली जी बाई होती त्या बाईला गुडघ्याच्या खाली साडी नेसण्याचा अधिकार नव्हता, गुडघ्याच्या वरीच तिनं घोळ नेसायचा. मग बाबासाहेबांना पहिल्यांदा तिथं तुमच्याबद्दल एक क्रांती केली की पुरुषांनो, हातातली काठी सोडून द्या, इथून पुढं तुम्हाला कोणत्याच मायकालालच्या पाया पडायची गरज नाही, कारण मग हात तुमच्या पाठीवर आहे. कोण म्हणलं, बाबासाहेब आंबेडकर. बायांनो, तुमच्या साडीचा घोळ घोट्यापर्यंत गेला पाहिजे, तुम्ही नीटनेटकं राहिलं पाहिजे, लेकरं स्वच्छ ठेवले पाहिजे, आपल्या बाईत आणि त्याच्या बाईत फरक दिसला न पाहिजे, आपल्या बाईत आणि त्याच्या बाईत फरक दिसला न पाहिजे. मग सध्या तुम्ही मेकअप करून आल्या का नाही? आता म्हणू शकते कोणी तुम्हाला, तो अशी काऊन राहिली, तशी काऊन राहिली. मग बाबासाहेबांनी तेवढं स्वातंत्र्य, कलम 21 जीवित्वाचं स्वातंत्र्य, तुम्हाला तुमच्या शैलीनुसार राहण्याचं स्वातंत्र्य. मग आज तुम्ही आम्हाला मागं पाडलं. आमचा ड्रेस काय आहे, टी शर्ट, पॅन्ट, शर्ट, संपला कार्यक्रम आमचा. तुमचे तर वेगवेगळे ड्रेस आहेत बापा, आहे का नाही? मग मला सांगा, बाबासाहेबांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं का नाही? समजा केस तुला वाटले आता पॉप नावाचा भांग पाडायचा आहे, तू हे केस कमी आहेत, मधात ईट ठेव, अधिकार दिला ना बाबासाहेबांना. तुला वाटलं मग हे 2 केस गालासमोर आले पाहिजे. जुन्या काळात ब्युटी पार्लर नव्हतं, सराटा गरम करायची, झुपकून वाढायची, 2 केस याला लटकायचे, ते 2 केस आमच्या माणसाला मातीत घालायचे. एकर इकडे यानं कार्यक्रम बी. आता काही आमचे दलिंदर आहेत, पोरीची बराबरी करायला चालली आहे ना, केसच वाढवायला आहे, पुढून चालल्यावर बाई वाटायला, पलीकडून गेला काय माणूस आहे का नाही? म्हणजे मेन गोष्ट बराबरी करायला. आमच्या पोरं कळलं, बाई पोरगी काय करायली, कानात बाळी घायली, हे दलिंदर भवाळीत बाळी घालायले. काहून तर आम्ही महिलांपेक्षा वेगळे आहेत, आम्ही महिलांपेक्षा वेगळे आहेत. अलीकडे काही काही पोरं पाहिले मी आपली. मी आवर्जून या ठिकाणी सांगतो, आपण आपल्या केसावरून, आपल्या कपड्यावरून टेरर दाखवणे, आपलं वजन पडणे या भ्रमात राहू नका. वजन पाडण्यासाठी कपडे बी भारी लागतात, वजन पाडण्यासाठी माणूस सुटाबुटातच लागतो. हे भारताला पहिल्यांदा बाबासाहेबांनी दाखवून दिलंय. जेव्हा या देशातल्या लोकांना घालायला कपडे नव्हते का, तुम्ही बाबासाहेबाचा कुठलाही फोटो पहा, त्या फोटोत बाबासाहेब तुम्हाला कोटावरच दिसतील. गोलमेज परिषद उन्हाळ्यात होती, उन्हाळ्यात मार्च महिन्यात गोलमेज परिषद उन्हाळ्यात होती ना, तर तिथं प्रत्येक लोक असे ढगळबिगळ कपडे घालून गेलते आणि बाबासाहेब कोटातच गेलते. का? विचारसरणीवर डिपेंड असते. तुम्ही बाबासाहेबाचा कुठलाही फोटो घ्या, तो फोटो कसा आहे पहा, कुठलाही घ्या, दिसायला स्मार्ट आहे, कोट आहे, आणि तू काय करायला इथं पॅन्ट फाडायला, कस काय?